ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे प्रमोद माने या युवकाचा. तर त्यांनी प्रश्न केलाय की माझं प्रेम प्रकरण होतं, पण ते प्रेम प्रकरण आमचं आता दोघं जरा वेगळे झालो. तर बरेच म्हणजे वर्ष झालं, पण मला त्या व्यक्तीची आठवण येते. एवढी आठवण येते की सकाळी उठल्यापासून ती चालू होते, तर मी थोडाही रिकामा कामात असेल त्यावेळेस सुद्धा कधी मध्ये आठवण येते, पण थोडाही रिकामा असलं की सतत आठवण येते. आणि त्या व्यक्तीचा संपर्क होत नाही म्हणले, कारण नंबर ब्लॉक करून टाकलेत. अगर कसलंच मी कुठल्याही नंबरचा समजा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ते पाहिल्या नंबर की लगेच ब्लॉक करून टाकले. तर मला तर खूप आठवण येते. आता हे आमचं का झालं हे नाही तुम्हाला सांगत, भांडण वगैरे, पण हा प्रॉब्लेम आहे. तर नेमकं तिनं काय केलंय माझ्या बाबतीत? काही करणेचा वापर केलाय का काय, मला तेच कळत नाही. कारण आज 2-3 वर्षापासून मी खूप टाळण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आठवण नाही आणायची, पण येतेच आणि खूप त्रास होतो. मानसिक कामावर लक्ष लागत नाही, काय नाही. मग नेमकं हा करणी बाधेचा काही प्रकार तिनं केलाय का, तिनं आठवण यावं म्हणून केलंय का असं काही, तर ते पहा नेमकं काय. तर त्याच्याबद्दल मला मार्गदर्शन करा असं यांनी सांगितलंय. तर आपण नेमकं काय प्रकार आहे तो पाहूया. तर प्रमोदजी, हे तुम्हाला असं का होतं? तर जी तुम्ही म्हणता ना व्यक्ती, तुमची समजा प्रेयशी म्हणा, तुम्ही मानलेली, ती तुमच्यावर खूप प्रेम आतून करते, पण दाखवत नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि पुढे प्रेमामध्ये पुढे जायचा पण विचार नाही तिचं, की समजा आता प्रेम केलं म्हणून पुढे लग्न वगैरे अगर काय तुमचे नातेसंबंध होण्याचा तो विचार नाही. पण तिला तुमची आठवण सतत येते. आता तिला आठवण कधी कधी येते ते सांगतो तुम्हाला. तुम्हाला जी होतं का नाही, तिला सकाळी उठल्या उठल्या बरोबर तिला आठवण होते तिला पण. मग काही समजा दिसलं की तिला सतत आठवण येते, आणि ती एवढी मनातून आठवण काढते ना तुमची, त्याचा परिणाम आहे हा. तिनं तुमच्यावर काही बाधा वगैरे काय म्हणतात ना तसला काही प्रकार केलेला नाही. फक्त अंतर्गत ओढ, तुमच्याबद्दल आकर्षण आहे, खूप आकर्षण आहे. तुम्हाला ते चांगलं मानते. मग तुम्ही म्हणाल की ती तेवढं चांगलं मानते, मग मला बोलत का नाही, असं का नाही, अगर ती मला एखादा मेसेज का करत नाही, त्याचे कारण बी सांगतो मी. पण ती तुम्हाला एक आदर्श मानते, खूप आदर्श मानते, तुम्ही विश्वासू म्हणून समजते. एवढं समजून बी का असं होतं? तर ते सतत तुमची मनातून हृदयातून आठवण काढत असल्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय. तुम्ही मोप विसरायचं बघताय, प्रयत्न करताय. न विसरायचं कारण म्हणजे तिची ही जी आठवण आहे तुमच्याबद्दल, जे समजा काही तुमचे सुसंवाद झाले असतील पूर्वीचे काही, ह्या ज्या आठवणी आहेत ती एवढी मनामध्ये धरून बसलेल्या आहे, फक्त तिला पुढे जायचं नाही. तुम्हाला हे बंद होऊ शकतं, पण तिला पुढे जायचं नाही. हिला फक्त आठवणी सांभाळायच्या तुमच्या. कारण तिच्या पुढे अनेक प्रश्न आहेत. त्यात घरगुती आहेत, सामाजिक आहेत. कदाचित तुमचं जी व्यक्ती असेल ती समजा जातीच्या व्यतिरिक्त असू शकते, अथवा काही सामाजिक काही काहीतरी असू शकतं. काही बंधन आहेत तिला. म्हणजे ह्या तुमच्या ह्याच्या नाही, पण ती स्वतःला
फार ही समजते ना, म्हणजे मला नाही तिला व्यक्त करता येईना गेलं तिला. हं? माझं प्रेम आहे, मला खूप तुझी आठवण येते, असं तिला व्यक्त करता येत नाही. कारण व्यक्त केलं तर काहीतरी होतं काय की, काहीतरी दुसरंच होतं काय की प्रॉब्लेम. तिला पण खूप त्रास व्हायलाय, मानसिक त्रास व्हायलाय. म्हणजे तिला पण सतत आठवण येते. पण ते राहिली स्त्री, तिच्या भावना आणि झाकून ठेवण्याची पद्धत आहे तिची. उघडपणे बोलण्याची पद्धत नाही. बोलू शकत नाही ती उघडपणे. हं? कुणाला काही सांगू शकत नाही. इतर लोकांना ती नॉर्मल वाटते. पण ती सुद्धा एक मानसिक तणावामध्ये आहे. तुमच्यापेक्षा जास्त आहे, अशी तिची ऊर्जा दाखवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं अजूनही तुमच्यावर भरपूर प्रेम आहे. पण हे प्रेम नुसतं असून काही पुढे करण्याचा विचार दिसत नाही जास्त. त्याच्यामुळे आता हे काय आहे, तुम्ही एकतर हिचं डोक्यातलं काढण्याच्या पेक्षा आता ती जी डोक्यात तुमच्या कोणतंही की करणी बाधा वगैरे काय, जे काय कुणी केलं काय, हा काय प्रकार दाखवत नाही. ही फक्त मनातली ओढ, मनातलं आकर्षण ही असल्यामुळे हा तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही फक्त म्हणायचं माझं बी तुझ्यावर मनातली मनात बोलत राहा आहे, पण तू तुझ्या मार्ग निवडला असशील, तसं मी पण माझा मार्ग निवडतो. अशा पद्धतीने राहा आणि हे कायमस्वरूपी राहा. तुम्ही जन्मभरी तुमचं ही काही कमी होणार नाही. कारण जोपर्यंत ती मनातून आठवण काढीत राहील, तोपर्यंत तुम्हाला हा त्रास होणार. कारण ही जी प्रेम आहे तुमचं, ही आदर्ते प्रेम नाहीये. हे पूर्वजन्मीचं प्रेम म्हणूया आपण त्याला. कुठंतरी तुमचं प्रेम अधुरं राहिलं होतं पूर्वी, पुरात भेटलात तुम्ही आणि परत अधुरच राहिलं. कुठंतरी तुम्हाला एखादा अतृप्त आत्म्याचा त्रास बी असू शकतो ह्या गोष्टीतला. अथवा तिचं काहीतरी समजा असेल, तिचा कोणता प्रियकर असू शकतो, अगर तिचा कुणीतरी असू शकतो जवळचा, म्हणजे आपण काय म्हणायचा, आणि त्याचा मृत्यू बी कदाचित झाला असेल आणि त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा हिला पुढे जाऊ देत नाही, तुमच्याकडे जाऊ दे नाही. तिला मन तुमच्याकडे खूप वळतंय आणि ह्या आत्म्याच्या असल्यामुळे त्रास, ह्यात तुम्हाला पण त्रास आणि तिला पण त्रास, दोघांमध्ये हा आत्मा काम करतोय. तुम्ही एकत्र येऊ द्यायचं नाही, हा त्याने विषय घेतलाय. तिला बी सुख लाभू द्यायचं नाही, तुम्हाला बी सुख लाभू द्यायचं नाही. आता यावर पर्याय काय करावा लागेल तुम्हाला? त्या आत्म्याच्या नावाने समजा काय त्याला तृप्त करण्यासाठी काही गोष्टी असतात, त्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला फोनवर अथवा कसं काय करावं लागतं हे सांगेल. तर लक्षात आलं की तुम्हाला करणी कुणी केलेलं नाही, कुणीही काय केलं नाही, फक्त मध्ये दोघांमध्ये एक अतृप्त आत्मा दाखवतोय. मग तुमचा असू शकतो अथवा कुणाचा पण, कुणाचा तरी असू दे, म्हणजे दोघात तुमच्या तिसरी व्यक्तीपेक्षा तिसरा आत्मा आहे. यातून बाहेर पडू शकतात आणि तुमचं कदाचित पुढे जुळूही शकेल त्या आत्म्याला तृप्ती दिल्यानंतर. ती कशी द्यायची, काय द्यायची हे मी फोनवर सांगतो. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः.